आज आम्ही बनवत आहोत मेथीचे लाडू. त्यासाठी लागणारी सामग्री सर्व तुम्हाला दाखवतो. 250 ग्राम बदाम घेतलेत, 250 ग्राम काजू घेतलेत, त्यानंतर 100 ग्राम पिस्ता आहे, त्यानंतर बघा खारीक, अर्धा किलो खारीक घेतलेला आहे, खोबरा घेतलेला आहे अर्धा किलो, त्यानंतर मखाना घेतला आहे 100 ग्राम आणि मनुका घेतलेत, 50 ग्राम डिंक घेतलेला आहे. ही सर्व सामग्री घेऊन आता बघूया पुढे लाडू कसे बनवायचे. आता आपल्याला कढई ठेवून द्यायचे गॅसवरती आणि सर्व भाजून परतून घ्यायचे आहेत. आता पहिले आपण मखाना भाजून घेत आहोत थोडं लालसर होईपर्यंत. मखाने टाकलेत कढईमध्ये, कढई झालंय गरम. आता त्यांना मस्तपैकी परतून घेऊया. मम्मी आणि आज मी बनवत आहोत दोघे मिळून. बघूया कसे बनतात, शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. अशा प्रकारे आपल्याला मस्त परतून घ्यायचे आहेत. आणि हे सर्व परतून झाल्याच्या नंतर मिक्सरमध्ये आपण बारीक करून घेऊया. ते बघूया पुढे. खोबरं आपण कमी गॅसवरती भाजलेलं आहे, ते पण लालसर झालं आहे बघा खोबरा. तर आपण ते पण काढून घेऊया. खोबरं असं लालसर होईपर्यंत भाजून घेऊया आपण. अशा प्रकारे आपण खोबरं आपण भाजून घेतलेलं आहे, ते आपण बाजूला काढून ठेवूया. खोबरा काढून झालेला आहे. आता आपण भाजूया खारीक. अशा प्रकारे कढाईमध्ये आपण टाकून घेऊया खारीक. ते पण आपल्याला कमी गॅसवरतीच भाजायचं आहे, आपली कढाई भरपूर तापले. अशा प्रकारे आपण भाजून घेऊया खारीक. आता मस्त असा खारीकचा खमंग वास सुटलेला आहे. खारीक बघा अशा प्रकारे आपण परतून भाजून घेऊया मस्त. आपलं खारीक पण आता भाजून झालेलं आहे, आपण ते पण बाजूला काढून घेऊया. आता आपण दुसरी कढाई ठेवलेली आहे. आता यामध्ये बाकीचं सामग्री आहे ती आपण मस्तपैकी परतून घेऊया. कढईला गरम होऊ देऊया. त्यानंतर आपण बाकीची सामग्री जसे काजू, बदाम, पिस्ता, मनुके हे सर्व भाजून घेऊया या कढाईमध्ये. आपण कढाई तापलेली आहे, त्या कढाईमध्ये टाकूया तूप. अशा प्रकारे आपण तूप टाकून घेत आहोत. तुपामध्ये आपण ते सर्व भाजून घेऊया. तूप बघा कसं वितळत आहे. आपलं तूप आता गरम झालंय. आपण त्यामध्ये टाकूया पहिले बदाम. अशा प्रकारे आपण बदाम टाकून घेत आहोत. तुपामध्ये मस्त भाजून घेऊया. कमी गॅसवरतीच भाजायचे आपल्याला, नाहीतर बदाम जळून जातील. या मी आधी थोडेसे कापून घेतले होते. नंतर आता परत भाजून त्यांना मिक्सरमध्ये काढून घेऊया. नंतर आता आपण टाकत आहोत काजू. काजू बदाम आपण एकत्रच भाजून घेत आहोत.
अशा प्रकारे आपण काजू आणि बदाम दोन्ही भाजून घेऊया. असं तुपामध्ये मस्त त्यांना परतून घेऊया आपण. अशा प्रकारे आपले काजू आणि बदाम दोन्ही पण भाजून झालेले आहेत. आपण त्यांना काढून घेऊया. आपण मिक्सरच्या भांड्यामध्येच काढत आहोत, कारण की आपल्याला हे आता बारीक करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपण कढईतून काढून घेऊया. आता आपण टाकूया पिस्ता. काजू भाजून झालेत, काजू बदाम. आता आपण टाकूया पिस्ता. पिस्ता पण तुपामध्ये आपण भाजून घेऊया. अशा प्रकारे आपले पिस्ता पण भाजून झालेले आहेत. आता आपण हे पण बाजूला काढून घेऊया. आपले पिस्ता झाले. काजू बदाम आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलेले आहेत. आणि हे आपले मखाने. आता आपण टाकतो. काय नाव आहे ते आपल्याला माहित नाही, कमेंट करून तुम्ही नक्की सांगा. हे पण तेल तुपामध्ये आपल्याला भाजून घ्यायचे आहे. हे पण आपले भाजून झालेले आहेत. आपण याला पण बाजूला काढून घेऊया. आपण काढून घेतो आहोत बाजूला. गॅस आपण बंद केलाय. अशा प्रकारे आपण जे वस्तू आपल्याला भाजून घ्यायच्या होत्या ते मस्तपैकी आपण भाजून घेतलेले आहेत. काजू बदाम आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया. आपल्याला जास्त बारीक नाही करायचे. अशा प्रकारे थोडे थोडे. आपल्याला पूर्ण बारीक नाही करायचे, असेच ठेवायचे थोडे. आता याच्यातले आपण जे पूर्ण काजू बदाम आहेत ते आपण परत एकदा मिक्सरच्या भांड्यात टाकून त्यांना आपण परत बारीक करून घेऊया थोडं. अशा प्रकारे आपण जे काजू बदाम आपले पूर्ण बाकी आहेत त्यांना आपण परत एकदा मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया. आपण एकदा परत आपण मिक्सरमध्ये थोडं फिरून घेऊया. अशा प्रकारे आपण काजू बदाम बारीक करून घेतलेले आहे. आपण खारीक आणि खोबरा मिक्सरच्या भांड्यामधून काढून घेऊया. आपल्याला थोडंच घ्यायचं आहे, जास्त घेतलं तर ते निघणार नाही. अशा प्रकारे आपल्याला असे बारीक करून घ्यायचे आहे. आता आपला खारीक खोबरा बारीक झालेला आहे. आपण त्याला बाजूला काढून घेऊया. अशा प्रकारे आपण हा पूर्ण बारीक करून घेऊया.
बदाम आणि खारी खोबरं आपला बारीक करून झालंय. आपण आता करूया मखाना बारीक. मखाना आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया. मखाना आपला बारीक झालेला आहे, ते पण आपण काढून घेऊया. जसे पूर्ण बाकी आहेत आपण त्याला परत एकदा बाजूला काढून मिक्सरच्या भांड्यामध्ये परत काढून घेऊया. हे जे मखाने आपले पूर्ण बाकी आहेत आपण याला बाजूला काढून परत एकदा मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊ. पिस्ता पण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया. पिस्ता पण आपला बारीक झालेला आहे, ते पण आपण काढून घेऊया यामध्येच. लाडू मधील सर्वात महत्त्वाची मेथी आपण रात्री भिजवून ठेवली होती, ते आता मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून आपण त्याला भाजून घेऊया. मेथी आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया. ती आपली आता मिक्सरमधून बारीक झालेली आहे, ते आपण कढईमध्ये टाकून भाजून घेऊया. आपण थोडं तूप टाकत आहोत. मेथीला असं कंटिन्यू आपल्याला परतत राहायचं आहे, कारण की ते खाली लागू नये, नाहीतर खाली असं लागून जातं. मेथी आपली भाजून झालेली आहे, आपण तिला थोडं परतून आपण गॅस बंद करून घेऊया. आता आपण घेतलेलं आहे गव्हाचं पीठ, हे आपण थोडं जाड ठेवलंय, पूर्ण बारीक नाही केलंय. ते मस्तपैकी असं भाजून घेऊया. आता आपण 1 किलो गूळ घेतले आहे, ते आपण बारीक करून घेऊया. अशा प्रकारे आपण गूळ बारीक करून घेतला आहे, आपण कढईमध्ये टाकून घेऊया आणि ते मस्तपैकी परतून घेऊया. आता यामध्ये आपण टाकूया थोडीशी खसखस. आणि ते चांगलं परतून घेऊया. आता आपण बनवूया लड्डूसाठी पाक. त्यासाठी आपण घेतले तिळाचं तेल 1 लिटर, त्यामध्ये आपण गूळ सोडतोय, जे आपण बारीक करून घेतला होता. अशा प्रकारे आपण गूळ टाकून घेऊया पाक बनवण्यासाठी. अशा प्रकारे आपला गूळ तेलामध्ये पूर्णपणे विरघळून गेलाय, असं चेक करायचं. अशा प्रकारे आपला पाक झालाय रेडी. आता आपण हे सर्व मिक्स करण्यासाठी डब्बा घेतलाय, कारण की आपलं सामान खूप जास्त झालंय. यामध्ये आपण सर्व मिक्स करूया. आता खारीक खोबरं आपण टाकून घेतोय. अशा प्रकारे सर्व वस्तू टाकून घेऊया. आता मखाना टाकतोय आपण. काजू, बदाम, पिस्ता, हे आपण टाकून घेतलं.
हे असं सर्व मिक्स करून घेऊया आपण हाताने. आता याच्यात टाकूया आपण मेथी आणि खसखस आपण यामध्ये अजून आपण टाकून घेऊया. आणि ते पण आपण मिक्स करून घेऊया जेणेकरून ते सर्व मिसळून जाईल. आता आपण टाकूया याच्यामध्ये भाजलेला गव्हाचं पीठ. गव्हाचं पीठ टाकलं आपण, हे पण यामध्ये मिक्स करून घेऊया. आता आपण यामध्ये टाकून घेऊया मनुके. आता आपण टाकतोय त्यामध्ये गोंद. ते पण टाकून आपण चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊया. त्यानंतर आपण पाक टाकूया याच्यामध्ये. पाक पण आपण इथे बनवून ठेवलेलं आहे, ते आपण टाकूया. हे सर्व चांगल्या प्रकारे आपण मिक्स करून घेऊ. आता आपण त्यामध्ये टाकूया पाक. आता आपण पाक टाकून हे सर्व असं मिसळून घेऊया. अशा प्रकारे आपलं सर्व मिक्स झालेलं आहे. आपण आता बांधायला चालू करूया लाडू. अशा प्रकारे आपण बांधून घेऊया. हे बघा कसं मस्त दिसतंय लाडू. आता आपण सर्व असं बाजूला काढून बांधून घेऊया अशा प्रकारे. अशा प्रकारे आमचे एवढे लाडू बांधून झालेले आहेत. अजून मम्मी बांधते. अशा प्रकारे एवढे लाडू बांधून झालेले अजून मम्मी बांधते. लाडू बनवून झालेले आहेत. एवढे असे लाडू बनलेत. आपण थोड्या वेळात मोजूया किती झालेत आणि तुम्हाला सांगतो.